हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. यावेळी टायमिंग दुपारचे 4 वाजलेले आहेत. पुरण शिजलेलं आहे जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आज शिमगा आहे. शिमग्याची व्हिडिओ तुम्हाला 2-3 भागात डिवाईड होऊन येत आहेत, म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये मी टाकू शकले नाही कारण ती कामं खूप सारी झाली माझी. तर पुरण कशा पद्धतीने शिजवलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुरण जे आहे ना पुरणपात्रातून मी काढत आहे. म्हणजे आज मला चिवडा बनवायचा होता, त्यामध्येच मला भरपूर वेळ गेला जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर चिवडा बनवला, डब्यात भरून ठेवला आणि दीपक गणेशला खायला पण दिला. आणि यांचा पण आज उपवास आहे रविवारचा. तर सकाळी पोहे बनलेले होते, नंतर मी चिवडा दिला, मी पण घेतलेला होता. एकदम मस्त असा टेस्टी चिवडा पण तयार झालेला आहे. तर चिवड्याचं काम झालं, पटकन मी स्वयंपाकात लागलेले आहे. परत आपल्याला पोळी दहनची सगळी तयारी करायची आहे तिकडेही, आणि परत इकडं पुरणपोळीचं ताट म्हणजे जी नैवेद्य थाळी ते पण तयार करायचे आहे. तर पुरणपात्रातनं मी काढत होती तितक्यात दीपक आला. दीपक म्हणत होता मम्मी मी काढेन, तू तोपर्यंत दुसरी कामावर. तर मी इकडे आलेली आहे आता भरडा बनवण्यासाठी. तुम्ही म्हणत होता की भरडा वगैरे विरघळतो असं काहीतरी म्हणत होता. तर आज मी पूर्णपणे भरडा कशा पद्धतीने बनवायचा ते शेअर करत आहे. तर हरभरा डाळ मी मिक्सरला वाटून घेतलेली आहे. जर आपल्याला भिजवून म्हणजे 2-3 पद्धतीने आपण बनवू शकतो भरडा जे आहे ना. हरभरा डाळ भिजवू टाकली एक अर्धा तास आणि मिक्सरला फिरवली तरी पण व्यवस्थित होतो, पण मी अशा पद्धतीने बनवते. तर तोपर्यंत दीपक इकडं पूर्णपणे पुरण जे आहे ना पुरणपात्रातून काढून दिलेलं आहे. तर एका भांड्यात मी झाकून ठेवलेले, म्हणजे आणखीन पुरणपोळी इतक्या लवकर बनवणार नाही कारण बाकीची तयारी पूर्णपणे करायची आहे आपल्याला. कणिक मळायची आहे, आमटी बनवायची आहे, ते खूप काही आहे. तर इकडे भरडा जे आहे ना मी हरभरा डाळ वाटीवर इकडे मिक्सरला मी मोठी दळून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत. तर काय काय टाकलेलं आहे, हिरवी मिरची पेस्ट टाकली. हिरवी मिरची पेस्ट टाकायची नसली तर लाल मिरची पावडर आपण टाकू शकता, पण होती माझ्याकडे बनवलेली, टाकलेली आहे अर्धा चमचा. आणि चवीपुरतं मीठ आणि हळदी पावडर टाकलेलं आहे. आणि इकडं आलं आणि लसूण, अद्रक लसूण मी बारीक पेस्ट करून घेतली, ते थोडंसं टाकलेलं आहे अर्धा चमचा. आणि इकडं अर्धी वाटी कोथिंबीर टाकलेली आहे. छान मिक्स करून घेऊ. इकडं पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे, म्हणजे पाण्याला एक उकळी यायचा वेट करायचा आहे. तोपर्यंत आपण इकडे भरडा तिंबून याचे मुटके बनवून घ्यायचे आणि मुटके आपल्याला यामध्ये सोडायचं आहे. भरडा कशा पद्धतीने मी बनवला तुम्ही पाहिलेला आहे. म्हणजे ज्यामध्ये थोडंफार बेसन पण येतं त्यामध्ये, ते बेसन वेगळं करायचं नाही आपल्याला. ते वेगळं केलं आणि नुसता रवा जे आहे ना ते मळलं तर व्यवस्थित मळता येत नाही. आणि जसं आपण पाणी टाकू तो विरघळून जातो. त्यामुळे जसं आपण दळलेलं आहे तसंच घ्यायचं, त्यामधलं काहीच काढाकाढी करायची नाही. मळून घ्यायचं व्यवस्थित आणि अशा प्रकारे मुटके म्हणून घ्यायचे याचे. तोपर्यंत इकडे पाण्याला पण उकळी आलेले आहे. या पाण्यामध्ये आपल्याला मुटके टाकायचे आहेत आणि व्यवस्थित शिजल्यानंतरच काढून घ्यायचं आहे. आपण जर गार पाण्यात मुटके टाकले हे तरी पण ते विरघळतात पाण्यात टाकल्यानंतर, त्यामुळे पाण्याला उकळी येऊ द्यायचा वेट करायचा आहे. तर बघू शकता छान उकळी आलेली आहे. तर 4ही मुटके मी यामध्ये टाकलेले आहेत. तोपर्यंत मी कणिक मळून घेते. आणखीन आमटी पण बनवायची आहे, म्हणजे खूप काही तयारी मला करायची आहे. थोडासा लेट झाला सकाळी, असं वाटत होतं ना की होईल निवांत, पण झालंच नाही, नुसता लेटच झाला प्रत्येक कामाला. तर होतो. तर इकडे मी आमटीची तयारी करत आहे. तर खोबऱ्याचे तुकडे दिनिष्ठ बनवून दिलेले आहेत. मी थोडेफार काढून ठेवले, म्हणजे खूप सारं बनवलेलं होतं, थोडंफार घेतलेलं आहे कारण आता रात्रीचा स्वयंपाक आपल्याला बनवायचा. जास्त प्रमाणात बनवला तर खपणार नाही, त्यामुळे थोडंच बनवणार आहे. तर इकडं बघू शकता 15 ते 20 मिनिटे मुटके जे आहेत ना व्यवस्थित शिजलेले आहेत. आता वेगळ्या ताटात काढून घेऊया आणि ह्याला फोडून घ्यायचं आपल्याला आणि मग कांद्याचा तडका द्यायचा आहे. खूप छान हे भरडा बनवून तयार होतो. तर थोडंसं अशा प्रकारे मी तुकडे करून ठेवत आहे, म्हणजे लवकर हे गार होईल. हातानं जर आपण फोडलो तरी पण बारीक होतं रवाळ, नाहीतरी आपल्याला थोडीशी घाई गडबड असली तर मिक्सरलाच मी फिरवते. छान व्यवस्थित भरडा पण तयार होतो. तर थोडंसं गार होऊ देऊ. तोपर्यंत आपण इकडं कणिक वगैरे म्हणून आमटीची तयारी करूया. आणि जे आहे आता आरतीचं ताट, नैवेद्य थाळी, परत कोरडा शिदा लागणार आहे, ते सगळं काढून घ्यायचं आहे. किराणाही काढून ठेवलेला आहे. हार वगैरे आणलेला होता दीपक, तेही काढून ठेवलेलं आहे. म्हणजे सणावारा दिवशी ना थोडीशी धावपळ आपली होऊन जाते. ते कामं, हे कामं जे रोजची कामं आहेत, रेग्युलर कामं आहेत, कपडे काढणं, भांडे क्लीन करणं, हे सगळी कामं माझी आवरली. आणि तसं तर स्वयंपाक बनवतो, असं जेव्हा पुरणपोळीचा स्वयंपाक बनवतो त्यावेळी ना खूप पसारा वाटतो. तर सगळे जिथल्या तिथं ठेवण्यामध्येही आपल्याला भरपूर हे होतं. तर असं इकडं मी आमटीची तयारी करत आहे. तर कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि मसाला डब्यामधलं लाल मिरची पावडर, हळदी पावडर संपतच राहतं, ते पण मी काढून घेतलेलं आहे. आणि इकडे आमटी बनवण्यासाठी मी खोबरं जे मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे, लसूण ठेसून घेतलेला आहे
आणि जे डाळीतलं कट आपण काढलेलं होतं ते कट काढून घेतलेलं आहे. नंतर चिंचेचं पण ते पण काढून मी एकत्र करून घेतलेलं आहे. नंतर जे पुरणपात्रामध्ये आपण पुरण काढलेलं आहे ते पुरणपात्र, कुकर ते सगळं धुवून आपल्याला आमटीमध्ये टाकायचं आहे. खूप टेस्टी आमटी म्हणून तयार होते. तिकडं मोहरी जिरं चटकल्यानंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे. परतून घेतल्यानंतर मी लसूण टाकलेला आहे. लसणाचा कलर हलकासा चेंज झाला की यामध्ये आपल्याला खोबरं टाकायचं आहे. तर इकडं अर्धी वाटी खोबऱ्याचं वाटण आहे, पूर्णपणे टाकलेलं आहे. व्यवस्थित परतून घेऊ. हलकासा कलर चेंज होऊ लागला, याचा वास येऊ लागला छान असा, तेव्हा यामध्ये मसाले टाकायचे. मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेली आहे, 1 चमचा धना पावडर आणि 2-3 चमचे लाल मिरची पावडर टाकणार आहे. म्हणजे थोडीशी अशी झणझणीत आमटी झाली ना, छान लागते. आंबट तिखट खूप मस्त अशी टेस्टी आमटी. आणि पुरणपोळीच्या स्वयंपाकात सगळ्यात महत्त्वाची ही आमटीच असते. कटाची आमटी एकदम टेस्टी झाली पाहिजे. तर इकडं खोबरं मी परतून घेतल्यानंतर मसाले टाकले, थोडा वेळ कमी गॅसवरती परतून घेतलेला आहे. आता यामध्ये चिंचेचे पण टाकायचं आहे. म्हणजे जे पुरणाचे भांडे होते तेही धुवून घेतलं, कुकर, नंतर पुरणपात्र आणि आमटीचं पण ते टाकलेलं आहे. नंतर मी इकडं डाळीचं कट टाकलेलं आहे. एकदम छान अशी आमटी बनवून तयार होते. आणखीन आवडीप्रमाणे यामध्ये आपण गरम मसाला वगैरे टाकू शकता, पण मी गरम मसाला जे घरी बनवलेला आहे ते टाकणार आहे. तर चवीपुरतं मीठ टाकलं, थोडासा सुहाणा मसाला टाकलेला आहे आणि गरम मसाला फक्त छोट्या चमच्याने मी अर्धा चमचा टाकला, जास्त टाकलेला नाही आहे. म्हणजे दालचिनी, विलायची, शाही जिरा हे वाटण करून मी ठेवलेलं आहे. खूप छान टेस्टी आमटी बनवून तयार होते. आता थोडंसं पुरण टाकायचं आपल्याला, म्हणजे छान अशी आमटी बनवून तयार होते. तर इतकंसं मी पुरण टाकलेलं आहे. आमटीला 1 उकळी यायचा वेट करूया, तोपर्यंत मी कणिक मळून घेते. भरड्याला तडका द्यायचा आहे, ती पण तयारी, म्हणजे कांदा वगैरे कट करून घ्यायचं काम आहे. परत दीपक दिनेश आहे मदतीला. तर जास्ती तामझाम वाटत नाही, कारण जी ही बारीक बारीक गोष्टी असतात, चिरणं करणं जी तयारी असते ते दोघंजण करून देतात. तर इकडं दोघांचं मी तू चालू आहे, जमत नाही दोघांचं, कुठल्या गोष्टीवरती चालू होतं यांचं. तर असं इकडं खोबरं वगैरे दिनेश खायला घेतलेलं आहे. तर दीपक बसलेला आहे निवांतपणे, म्हणजे दोघांचं थोडंसं चालू होतं. जसं घरामध्ये असल्या आणि खूप सारी कामं असले ना, मग चालू राहतं. ते तू कर, ते मी का करू, यांचं असं असतं. मग मी तू त्याला सांग ना, मला का सांगते. मला वाटतं कुणाकुणाच्या घरात असं असेल, म्हणजे आता जिथं दोघं भाऊ आहेत किंवा दोघी बहिणी आहेत तिथं असं होतं, किंवा बहीण भाऊ आहेत तिथं अशी जंग असते. प्रत्येक घरामधलं सांगत आहे, प्रत्येक घरामधली गोष्ट आहे. मुलं कितीही लहान राहू द्या किंवा कितीही मोठे होऊ द्या, ते त्यांची जंग हे चालूच असते. की त्याला सांगितलं ते मी का करू, तोच करेल, असं तसं त्यांचं चालू असतं. असो, तर आता आमटी बनलेली आहे, आमटीला उकळी आलेली आहे. तर वेगळ्या मी पातेल्यात काढलेलं आहे, कारण कढईमध्ये भरपूर स्पेस धरतं ते किचनवरती. आणि तसं तर या कढयांना व्यवस्थित बसतच नाही, लुडकायची भीती असते आणि सांडायची पण भीती असते. यामध्ये गोल माटाचे असतात ना, त्यामुळे म्हणून मी पातेल्यात ओतून ठेवलेला आहे. आणि त्याच कढईमध्ये मी इकडं भरडा बनवलेला आहे, म्हणजे कांदा आणि कढीपत्ता, कोथिंबीर हे सगळं टाकून तडका दिलेला आहे. थोडा वेळ मिक्स केला आणि कमी गॅसवरती झाकून ठेवलेला आहे. परत हे पण मी वेगळ्या भांड्यात काढणार आहे. तर तोपर्यंत इकडे मी कणिक घेतलेली आहे, थोडंसं मीठ टाकलं, मिक्स केलं आणि थोडं पाणी टाकून आपल्याला कणिक थिक मळून घ्यायची. अगोदरलाच आपल्याला पातळ करायची नाही, सैल करायची नाही आहे. जेव्हा आपण पुरणपोळी बनवणार त्यावेळेत आपल्याला ते व्यवस्थित करून घ्यायचे आहे. तर इकडे भरडा बनवून तयार झालेला आहे, बघू शकता. कुठेही विरघळलेला नाही आहे किंवा बिघडलेला आहे. जितका दिसायला छान दिसत आहे, खाण्यासाठी तितकाच चविष्ट झालेला आहे. आणि पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये भरडा हा स्पेशल असतो, हा केलाच पाहिजे. तुम्ही पंचामृत कोशिंबीर न केलं तरी पण चालतं, पण भरडा हा देवाच्या म्हणजे नैवेद्य थाळीमध्ये असलाच पाहिजे असं म्हणतात आपल्या घरी, म्हणून मी बनवत असते प्रत्येक सणाला. तर झालेलं आहे, बघू शकता पसारा खूप झालेला आहे. तर अगोदर मी सगळे भांडे क्लीन करून घेणार आहे, पण त्या अगोदर मी इकडं भात लावते कुकरला, म्हणजे भात बनत राहील, कारण कमी वेळ आहे. आता 5 वाजलेलेच आहेत. तर 7 वाजता होळी दहन आहे. तर त्या अगोदर पूर्ण स्वयंपाक मला करायचा आहे, नैवेद्य बनवून घ्यायचा आहे, घरी देवाला नैवेद्य, गाईसाठी नैवेद्य काढायचा. मग होळीसाठी ताटली रेडी करून घ्यायची, नैवेद्याची, आरतीची, हार काढून घ्यायचे, प्रसाद काढून घ्यायचा आहे आणि गल्लीमध्ये सगळ्यांना सांगून यायचं आहे, म्हणजे सगळेजण येतील तोपर्यंत. तर इतकी सगळी कामं आहे, थोडीशी धावपळ होत आहे. तर मला अगोदर स्वयंपाकाचं इतकं आवरून घ्यावं, भांडे क्लीन करावं, किचन काढून स्वच्छ पुसून घ्यावं, मगच मी नैवेद्य बनवणार आहे. कारण खूप पसारा होतो अशा पद्धतीनं जेव्हा आपण स्वयंपाक बनवतो. तर बघू शकता 5:15 वाजतच आहेत. तर आता पटकन मी लागलेली आहे. तर इकडे मी कोरडा सिधा काढून घेत आहे. काय घेतलं, थोडीशी मुठभर हरभरा डाळ, मुठभर तांदूळ घेतले, 2 छोटे कांदे, लाल मिरच्या, मीठ घेतलेलं आहे, नंतर थोडंसं पीठ घेतलेलं आहे. तर हे सगळं शिदा आहे, कोरडा शिदा आपल्याला होळीमध्ये ओतण्यासाठी. आरतीचं ताटही मी रेडी करून घेतलं, फक्त तेल घालायचं राहिलेलं आहे, पाणी वगैरे सगळं घेतलं. हे सगळं आवरत होते तोपर्यंत कोण आलेलं आहे, तर गीता आणि पूजा आले. तर अगोदर मला यायचं माहिती नव्हतं. गीता पूजा कोण आहे तुम्हाला माहिती असेल. पूजा तरी माझी जाऊच आहे, म्हणजे 2 नाते आहेत, बहिणी आहेत त्या दोघी. परत पूजा माझी जाऊ पण आहे. तर आता हे आलेले आहे. तर आता हे स्वयंपाकाचं राहू दिलं. आल्यानंतर अगोदर यांना पाय धुवायला पाणी दिलं, पिण्यासाठी पाणी,
परत चहा वगैरे थोडा वेळ बोलत बसणार आहे. खूप दिवसाच्या नंतर गीता आली. पूजा वरवर येते पण गीता पुण्याला राहते. ती खूप दिवसाच्या नंतर इकडं गावाकडे आलेली आहे. मग तिथून माझ्याकडे आलेली आहे भेटण्यासाठी. तांब्यात तेल तांब्यात
ताई चहा कर पटकन. जातो आम्ही तर बसले. नाही आता बसली. आता येईल ना बस नाही येते सवासाला येते मग की. आई येत नाही अजून ये. अगं मग आता विचारचं. इकडे किती घरामध्ये असं. चहा पिते का तू? चहा पिते का तू? दूध पिते का? काय पिते का? राजलक्ष्मी. राजलक्ष्मी आहे का? तिकडून इकडे गुरगुरीचा काय देते हो ती? दूध पिता का तुम्ही? दूध पिता? शंभू कसा आहे ते शंभू? दूध प्या दूध. शंभू आहे का? शंभूला आता दोन डोकं टाकली. दर्शन शंभूचे आशीर्वादच आशीर्वाद भेटला तुला. शंभू कळलीवर इथे डोक्याला. आता जाऊन 5 दिवस राहून येणार. 8 दिवस करणार. चार तारखेचं तिकीट द्यायचं. अरे 4 तारखेला जायचं. 27 पुढे पोहोचत होतो. काय तुला फिरणार माझा कंट्रोल मी नको वाटायला मला. मी नको म्हणत होतो ना विचार ऐकायला. काय कडकड होत आहे. फोन करले जेवण बी काय झालंय पोळ्याचा स्वयंपाक मी पुण्यात संध्याकाळीच करते. इथं आई सकाळीच करते. आम्ही संध्याकाळी पोळी खातो. संध्याकाळी निवांत बसून जेवायला येऊ काय पहिली काय आवडत जातात थोडं साईडला पाणी थांबते की का ते माती थोडं मिक्स करून दे. तिला चहा पाहिजे थोडस पेनाच नाही उलटे करले पाहिजे की काय ठेव थोडस म्हणजे मिक्स करून सिंपल जेवण नाही काहीच नाही काहीच नाही. तिला काय नाही ते हे करता यार तू ताई तांदूळ उशिरा नाही काय घरी उद्याच्याला जावं का सकाळी? बस सकाळी लवकर जाऊ ना जीवन घेऊन जावा. रात्री रात्रीला 8 बसला जावा. नाही नको रात्री 9च्या 8ला आहे. एक त्याच्या येतो मेडिकेशन करून का बरं दुधाचं पेन आणलं मला ते कोणाला गीता मला लई पीठ लागले ना. सवासाला येते म्हणली आम्हाला पुस्तक गेली आपली केल्यामुळे तिला आपल्याला कळलं वजन कस कम केले विचार वजन कस कम केलं विचारून आपल्याला तिनं लई मोठी होती आपली वय अण्णा चालत आहे मला वाटलं वजन कम करत आलं ते ए पार्टी मांडलेल्या मावशी काहीतरी घेऊन आले तिला हाय पूजा मला जाऊन घरात बसला गेली वाकडं बघा तुम्ही तर गेली मला गेली का म्हणतात बघायला सोना गेली मला हॅलो घरात आले का
काय काय खायला म्हणजे काय खायला माहिती त्यासाठी पत्नी खेळू दे जरा खेळू दे. बाहेर ठेवू का बसू दे का बस ना खेळू दे. काय आता हे काढते कपडे समजे कपडा काढते विचारते थांब या मला. हा तो ते लय छान आहे बघ. कोण घेणार आहेस? काय चिटकवायचं दे तिला आणून. घ्या ना मग. चिट्टू घरात नंतर किती वाजता येतात?